दिनांक 11 जुलै 2026 रोजीची सकाळची वेळ होती. तरुण मुलाने आपल्या वडिलांना सांगितलं, मी शहराबाहेर एक प्लॉट पाहण्यासाठी जात आहे. वडिलांची परवानगी मिळाल्यानंतर तो तरुण घरातून बाहेर पडला. त्यावेळी सकाळचे 9:30 वाजले होते. तो मोटारसायकल न घेताच तसाच निघून गेला. 2-3 तासात घरी परत येतो असे म्हणून तो घराबाहेर पडला होता. त्यानंतर वडिलांनी त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन काही लागला नाही. मोबाईल सतत स्विच ऑफ येऊ लागल्यामुळे वडिलांनी त्याच्या मित्रांकडे चौकशी केली. तेव्हा मित्रांनी तो आमच्याकडे आलाच नसल्याचं सांगितलं. त्यामुळे त्याचे वडील अधिकच हैराण झाले. त्यांनी नातेवाईकांना फोन केला, पण कोणाकडेच मुलगा आढळून आला नाही. शेवटी हताश होऊन वडिलांनी थेट पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार दिली की माझा मुलगा सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला होता, पण दुपार होऊन गेली तरी तो अजून परत आला नाही. पोलिसांनी त्याची तक्रार ऐकून त्याला बसायला सांगितलं आणि काही वेळातच मुलाचा मोबाईल नंबर घेतला. मोबाईल नंबर मिळताच पोलिसांनी त्याचे शेवटचे लोकेशन ट्रेस केले. तेव्हा असं दिसून आलं की त्या तरुणाचा मोबाईल नंबर त्याच्याच घरापासून अवघ्या काही अंतरावर लोकेशन दाखवत होता आणि तिथून पुढे मोबाईलचे लोकेशन हल्लेच नव्हते. पोलिसांनी त्या तपासाच्या आधारे थेट त्या लोकेशनचे घर गाठलं. तिथं गेल्यावर त्यांना दिसलं की घराला बाहेरून कुलूप लावलं आहे. लोकेशन मात्र त्याच घराचे दाखवत होते, पण घर बंद असल्यामुळे आत प्रवेश करणे शक्य नव्हते. पोलिसांनी शेजारच्यांची चौकशी केली आणि घरातील लोकांचा फोन नंबर मिळवून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे देखील नंबर बंद येत होते. शेजारच्यांकडे चौकशी केल्यानंतर समजलं की घरातील मुले सकाळी शाळेत गेली आहे आणि ते नवरा बायको देखील सकाळीच बाहेर पडले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी काही लोकांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला. जेव्हा तरुणाचे वडील आणि पोलीस घरात शिरले तेव्हा त्यांना एका कॅरीबॅगमध्ये एक पोतं आढळून आलं आणि त्या पोत्यामध्ये त्या तरुण मुलाचा मृतदेह होता. हे भयानक दृश्य पाहून पोलीस देखील हादरून गेले. वडिलांनी तर मुलाचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला आणि त्यांचं मोठ्या मोठ्याने रडणं सुरू झालं. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. पण नातेवाईक आणि पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न हा होता की त्या तरुण मुलाची एवढ्या निर्गुणपणे हत्या का करण्यात आली असावी. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास केला तेव्हा एक अत्यंत धक्कादायक सत्य समोर आलं. ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं काय होतं हे प्रकरण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. ही घटना गुजरात राज्यातील गांधीनगर जिल्ह्यातील घेऊ या गावातील आहे. या गावामध्ये हार्दिक काठोर नावाचा एक तरुण कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. हार्दिकच्या घरापासून काही अंतरावर रमेश मंडलिक आणि त्याची बायको मंदाकिनी मंडलिक हे राहत होते. रमेश हा वायर रिवाइंडिंग, फॅन दुरुस्ती आणि लाईट फिटिंगचे कामे करून आपला संसार चालवत होता. घरची परिस्थिती बेताची होती, पण ते नवरा बायको गुण्या गोविंदाने राहत होते. त्यांना 3 मुले होती. मुलांची शाळा घरापासून काही अंतरावरच होती. मुले सकाळी 9 वाजता शाळेत निघून जायची. त्यानंतर नवरा रमेश कामासाठी बाहेर जायचा आणि मंदाकिनी घरातील उरली सुरली कामे करायची. पण गेल्या काही दिवसांपासून हार्दिक जेव्हा त्या घरासमोरून जायचा तेव्हा तो मंदाकिनीकडे वाईट नजरेने पाहायचा आणि इशारा करायचा. सुरुवातीला मंदाकिनी याकडे फारसे लक्ष दिले नाही. शेजारी असल्यामुळे आणि ओळख असल्यामुळे कधीकधी बोलताना तिला यात काही वेगळे वाटले नाही. पण हार्दिकच्या मनात मात्र भलतंच पाप शिजत होतं. मंदाकिनीच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्यांच्या घराबाहेर आंघोळीसाठी एक तात्पुरता आडोसा तयार केला होता. एक दिवस मंदाकिनी त्या आडोशामध्ये आंघोळ करत असताना हार्दिकने तिला पाहिलं. तिला पाहताच त्याच्या मनातील विकृत विचार बाहेर आले आणि त्याने मोबाईलमध्ये मंदाकिनीचा आंघोळ करतानाचा भोंगळा व्हिडिओ शूट करून घेतला. ज्या विकृत हेतूने त्याने हा व्हिडिओ काढला होता त्याच व्हिडिओच्या बळावर त्याला आता मंदाकिनीसोबत जवळीक साधायची होती.
हे सर्व होत असताना मंदाकिनीला याची पुसटशी कल्पना देखील नव्हती. 2-3 दिवस निघून गेल्यानंतर हार्दिकची नजर अजून खालवली. तो सतत तिच्याकडे वाईट नजरेने पाहू लागला. आता मंदाकिनीला त्याच्या नजरेतील विकृती जाणवू लागली होती. त्यामुळे तिने स्वतःला सावरून त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. पण एक दिवस दुपारी हार्दिक थेट मंदाकिनीच्या घरात शिरला. घरात आल्यावर त्याने तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. हार्दिकचे हे अत्यंत घाणेरडे शब्द ऐकून मंदाकिनीला घाम फुटला. ती काही बोलणार तोच हार्दिकने तिला धमकी दिली. तुझ्या आंघोळीचे सर्व व्हिडिओ आणि फोटो माझ्याकडे आहे, ज्यामध्ये तू भोंगळी होऊन आंघोळ करत आहे. जर तू नकार दिला तर मी हे सगळे व्हायरल करून देईल. हार्दिकच्या पोटच्या भावासारखी मानणारी मंदाकिनी हे ऐकून पूर्णपणे खचून गेली, गळून गेली. त्या क्षणी ती काही बोलू शकली नाही आणि तो दिवस निघून गेला. रात्री तिचा नवरा रमेश घरी आला तेव्हा मंदाकिनी पूर्णपणे शांत बसली होती. तिने नवऱ्याला काही देखील सांगितलं नाही. याच्याबरोबर 3 दिवसानंतर हार्दिक पुन्हा मंदाकिनीच्या घरी आला आणि त्याच व्हिडिओच्या जोरावर तिला ब्लॅकमेल करू लागला. अखेर त्या व्हिडिओच्या भीतीपोटी मंदाकिनीने हार्दिकच्या मागण्यापुढे हात बोलवून त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायला संमती दिली. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या हार्दिकच्या मनासारखं सगळं काही आता सुरू झालं. दर 2-3 दिवसांनी हार्दिक मंदाकिनीसोबत संबंध ठेवू लागला. या सगळ्या त्रासामुळे मंदाकिनी आतून उद्ध्वस्त झाली होती. पण समाजातील गरिबी आणि बदनामीच्या भीतीने ती आपला त्रास नवऱ्याला सांगू शकत नव्हती. हळूहळू हार्दिक आणि मंदाकिनीची जवळीक इतकी वाढली की ते एकमेकांसोबत तासनतास मोबाईलवर गप्पा मारू लागले आणि हवे तेव्हा ते भेटू लागले. पण म्हणतात ना, पाप लपत नाही. एक दिवस रमेश कामावरून अचानक घरी परत आला तेव्हा त्यानं पाहिलं की त्याची बायको मंदाकिनी फोनवर कोणाशी तरी हसून बोलत आहे. संशय आल्याने रमेशने तिचा मोबाईल चेक केला. तो नंबर दुसरा तिसरा कोणाचा नसून त्यांच्या शेजारी राहणारा मुलगा हार्दिकचा होता. आपल्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश झाल्याचे लक्षात येताच मंदाकिनीला अनावर झाले. तिने गेल्या 2 महिन्यात घडलेला सर्व प्रकार नवरा रमेशला रडत रडत सांगितला. हे ऐकून संतापलेल्या नवरा बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या प्रकरणी हार्दिकच्या घरी जाऊन सर्व सांगण्याचा विचार त्याच्या मनात आला. पण यामुळे आपल्याच कुटुंबाची समाजात पुरती बदनामी होईल या भीतीने त्यांनी तो विचार सोडून दिला. त्याऐवजी या हार्दिकलाच कायमचा संपून टाकू, त्याला या जगातून बाद करू, असा काळा विचार त्या दोघा नवरा बायकोच्या डोक्यात आला. नवरा रमेशने हार्दिकला ठार मारण्याचा भयानक कट रचला आणि त्याची बायको मंदाकिनी देखील यात त्याला पूर्ण साथ देण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे 11 जुलै 2026च्या सकाळी मंदाकिनीने हार्दिकला फोन करून आपल्या घरी बोलावून घेतलं. हार्दिक येण्यापूर्वी रमेश नेहमीप्रमाणे कामावर जात असल्याचे नाटक करून मोटारसायकलवरून बाहेर पडला. सकाळचे 9-9:30 वाजले असतील. हार्दिकने आपल्या वडिलांना फोन करून सांगितलं, मी प्लॉट पाहण्यासाठी जात आहे. पण तो तिकडे न जाता थेट मंदाकिनीच्या घरी पोहोचला. त्यावेळी मुले शाळेत गेली होती आणि रमेश घरामध्ये नव्हता. हार्दिक जसा घरात घुसला तो मंदाकिनीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्नात असतानाच दारातून रमेशने चोर पावलांनी घरात प्रवेश केला. हार्दिकला काही समजण्याच्या आतच रमेशने त्याच्या छातीवर बसून त्याला जोरात दाबून धरलं. तर दुसऱ्या बाजूने मंदाकिनीने त्याचे हातपाय घट्ट पकडून ठेवले. त्यानंतर रमेशने स्कार्फने हार्दिकचा गळा आवळला. त्यामुळे त्याचा छवटापातून मृत्यू झाला. पण एवढ्यावरच न थांबता खात्री करण्यासाठी रमेशने घरातील पंख्याच्या वायरने पुन्हा एकदा त्याचा गळा आवळला. आपल्या कृत्याचा कोणताही पुरावा मागे उरता कामा नये म्हणून त्यांनी हार्दिकचा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या गोणीत भरला. घराला बाहेरून कुलूप लावलं आणि आपल्या मोटारसायकलवरून ते तिथून निघाले. वाटेत त्यांनी शाळेत जाऊन आपल्या 3ही मुलांना घेतले आणि ते मुले मंदाकिनीच्या वडिलांच्या घरी सोडून दिले. शहरातून पळून जात असताना ज्या रागाच्या भरात हार्दिकने सगळा खेळ रचला होता त्यात हार्दिकचा मोबाईल त्यांनी रस्त्यात फोडला आणि फेकून दिला. इकडे प्लॉट पाहायला गेलेला मुलगा घरी परत आला नाही म्हणून वडील रमेश ठाकूर यांनी पोलिसात धाव घेतली.
पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून शोध घेतला असता सत्य समोर आले आणि मंदाकिनी रमेशचा घरात हार्दिकचा मृतदेह सापडला. पोस्टमॉर्टम नंतर गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत शहर सोडण्याच्या तयारीत असलेल्या रमेश आणि मंदाकिनीला जेरबंद केलं. पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच त्यांनी सर्व सत्य कबूल केलं. हार्दिक गेल्या 2 महिन्यांपासून आंघोळीचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत असल्यामुळेच त्याचा काटा काढल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र या प्रकरणात अशी देखील चर्चा आहे की मंदाकिनीने स्वतः हार्दिकला आपल्या जाळ्यात ओढलं होतं आणि नंतर जेव्हा बिंग फुटलं तेव्हा नवऱ्यापासून वाचण्यासाठी तिने हा सगळा ब्लॅकमेलिंगचा बनाव रचला. सध्या कलोल पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. नेमकं सत्य लवकरच समोर येईल. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.